नमस्कार, मी प्रियंका. शंखनाथ न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करते. पाहुयात आजच्या काही मुख्य बातम्या. जिल्हा परिषदेच्या परिसरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छायाचित्राला काळे फासल्याप्रकरणी प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष कुणाल राऊत यांना अखेर रविवारी पोलिसांनी अटक केली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ परिसरात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याचे दहन प्रकरणही भाजप व भाजप युवा मोर्चाने गांभीर्याने घेतले. युवक काँग्रेसने हा दडपशाहीचा प्रकार असल्याचा निषेध केला. शनिवारी जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पीय सभेत काँग्रेसचे नेते माजी मंत्री घोटाळा प्रकरणी शिक्षा झालेले सुनील केदार यांच्या छायाचित्रावरून बजेटची होळी करणाऱ्या भाजप सदस्यांच्या अपात्रतेचा प्रस्ताव सत्तारूढ पक्षाने पारित केला. दुसऱ्या दिवशी प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांनी जिल्हा परिषद परिसरातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोला काळे फासले. त्यामुळे मोदी व त्यांच्या फोटोला काळे फासणाऱ्या कार्यकर्त्यांच्या अटकेची मागणी पत्र परिषदेत भाजपा जिल्हाध्यक्ष सुधाकरराव कोहडे, महानगर अध्यक्ष बंटी कुकडे यांनी केली. अखेर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृह जिल्ह्यात पोलिसांनी तातडीने ही कारवाई करत कुणाल राऊत यांना अटक केली. कॅमेरामॅन प्रवीणसह सनी भोंगाडे, शंखनाथ न्यूज नागपूर. दारूच्या नशेत एका युवतीने शहराच्या इंदोरा चौकात तुफान राडा घातला. ही घटना एका प्रत्यक्षदर्शीने त्याच्या फोनमध्ये कैद केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही युवती दारूच्या नशेत तिची मैत्रीण आणि तरुण मित्रांसोबत ट्रिपल सीट ॲक्टिवा क्रमांक MH49 BA 1398 वर जात असताना त्यांना वाहतूक पोलिसांनी अडकवले. त्यावर दारूच्या नशेत असलेल्या या युवतीने पोलिसांना शिवीगाळ सुरू केली. इतकेच काय तर तिच्या मित्रांनी तिला आवरण्याचा प्रयत्न केला असता तिने त्यांनाही शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. मात्र पोलिसांनी या युवतीवर कारवाई न करता तिला तिथून जाऊ दिले. पोलिसांच्या खाकी वर्दीला भर चौकात कोणी शिव्या देत असताना अशा मध्यधुंद युवतीवर पोलिसांनी कारवाई का केली नाही असा सवाल आता समाज माध्यमांवर उमटायला सुरुवात झाली आहे. कॅमेरामॅन प्रवीणसह सनी भोंगाडे, शंखनाथ न्यूज नागपूर. विदर्भातील झाडे कुणबी समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वसतिगृह, ई लायब्ररी व अभ्यासिका भवन अशा विविध विकास कामांचे भूमिपूजन रविवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. नागपुरातील झाडे कुणबी समाजाच्या वतीने झाडे कुणबी समाज भूखंड पिपळा येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला भंडारा गोंदियाचे खासदार सुनील मेंढे, आमदार टेकचंद सावरकर, आमदार मोहन मते, माजी आमदार सुधाकर कोहडे, झाडे कुणबी समाज नागपूरचे अध्यक्ष राजेश सुटे यांच्यासह समाजातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. शिक्षणासाठी आणि मुलांच्या चांगल्या भवितव्यासाठी हे वसतिगृह फायद्याचे ठरेल. जोपर्यंत समाजाचा विकास होत नाही तोपर्यंत राज्याचा पर्यायाने देशाचा विकास होऊ शकत नाही. संस्था समाजाला एकत्रित करून संघटित करीत असतात. नवनवीन सोपान गाठण्याच्या प्रयत्नाला या प्रकल्पातून हातभार लागतो. समाजाच्या विकास कामांसाठी 3 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. आणखी 2 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येईल. या संदर्भात प्रस्ताव पाठवावा असे उपमुख्यमंत्री यावेळी म्हणाले. डॉक्टर प्रभाकर हेमणे यांच्या पुस्तकाचे विमोचन आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा यावेळी उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. शंखनाथ न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. नागपूरचा वाढता व्याप पाहता नवीन रिंग रोड लाईफलाईन ठरणार आहे. जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला या मार्गामुळे चालना मिळेल. येत्या काळात या रिंग रोडमुळे जिल्ह्यातील अर्थव्यवस्था 1 लाख कोटींची होईल असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत 856.74 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या 33.50 किलोमीटरच्या आउटर रिंग रोडच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण आज डिजिटल पद्धतीने करण्यात आले.
RRR लॉन हिंगणा रोड येथे या लोकार्पण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट जामठापासून हा मार्ग सुरू होऊन फेटरी काटोल रोड पर्यंत असेल. केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला आहे. लोकार्पण प्रसंगी खासदार कृपाल तुमाने, आमदार समीर मेघे, आमदार मोहन मते, परिणय फुके यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. शंखनाथ न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. तर हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोवर बघत राहा शंखनाथ आवाज सत्याचा. नमस्कार. सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार. नैसर्गिक वापरा, केमिकल टाळा. इनोटॉक्ससह रोगराईस आळा घाला. पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा 8446625542 738777557.